मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत अनेक तरुणांनी आत्महत्या देखील केल्या. परंतु मराठा आरक्षणाची पहिल्यांदा मागणी कधी केली गेली आणि ही मागणी करणारी व्यक्ती नेमकी कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आरक्षण मिळाले नाही तर जीवन संपवेन असं म्हणत स्वतःला गोळी मारून घेणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांनी सर्वात आधी मराठा आरक्षणाची मागणी केली होती. अण्णासाहेब पाटील नेमके कोण होते आणि त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा कसा दिला होता हे आपण समजावून घेऊयात. पाटण तालुक्यातील एका छोट्याशा गावात पाटलांचा जन्म झाला. त्यांच्या सुरुवातीचा काळ हलाखीचा होता. ते माथाडी कामगार होते. शिक्षणाच्या संधी कमी असल्याने त्यांनी सुरुवातीला साखर कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एका लाकडाच्या कारखान्यात मजूर म्हणून काम सुरू केलं. कामगारांचे हाल अपेष्टा पाहिल्यानंतर त्यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा निर्णय घेतला. पोटापाण्यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली या भागातून आलेल्या माथाडी कामगारांचा संघर्ष त्यांनी पाहिला होता. अपार कष्टानंतरही माथाडी कामगारांना तुटपुंजा मोबदला मिळत होता. 1960 अण्णासाहेब पाटलांनी माथाडी कामगारासाठी लढा पुकारला. माथाडी कामगारांना पुरेसा मोबदला, आरोग्याच्या सुविधा, सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी आंदोलन पुकारले. अण्णासाहेबांचा लढा इतका मोठा होता की त्यांच्या लढ्यानंतर 5 जून 1969 महाराष्ट्र सरकारला माथाडी कामगार कायदा करावा लागला. अण्णासाहेब हे काँग्रेसचे सदस्य होते. ते विधान परिषदेवर काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यांनी त्यांचा आमदारकीचा वापर कामगारांच्या कल्याणासाठी केला. 1980 त्यांच्या लक्षात आले की केवळ माथाडी कामगार करणारेच नाही तर संपूर्ण मराठा समाजाची स्थिती बिकट आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज असला तरी मराठा हा अनेक पोट जातीमध्ये विभागला गेला होता. मराठा समाजातील मोठा वर्ग हा गरीब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अण्णासाहेब पाटलांनी 1980 राज्यव्यापी मोर्चा काढून मराठा समाजाच्या लोकांशी गावोगाव जाऊन त्यांनी चर्चा केली. यातूनच पुढे जाऊन त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा व्यापक केला. 22 मार्च 1982 रोजी आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासाठी पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून काँग्रेस सरकारसमोर 10 मागण्या मांडण्यात आल्या, ज्यात आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करण्यात आली होती, तर दुसरीकडे शेतमालाला हमी भावाची मागणी करण्यात आली होती. मागण्या मान्य न झाल्यास जीवन संपवण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला होता. त्यावेळचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. शब्दाला पक्के असणाऱ्या अण्णासाहेबांनी 23 मार्चला स्वतःला गोळी मारून घेत जीवन संपवलं. अण्णासाहेब पाटील यांची मागणी आर्थिक निकषावर आरक्षणाची होती. 1990 मंडल कमिशन लागू करण्यात आल्यानंतर आर्थिक निकषावरील आरक्षणाची मागणी मागे पडली आणि जातींच्या आधारावर आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. इतकेच नव्हे तर 2004 साली महाराष्ट्र सरकारने कुणबी समाजाचा समावेश OBCमध्ये केला. आता मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. सरकारने ज्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात देखील केली आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं ही मागणी सरकार पूर्ण करतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर आपण मनोज जरांगेबद्दल पुढे माहिती पाहूया.